हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत पालक पनीर. तर इथे मी एका भांड्यामध्ये 3 ग्लास पाणी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पालक चांगला ब्लांच करून घेणार आहोत. एक अख्खी जुडी पालकाची घेतलेली आहे, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गॅस मोठा करूया आणि हा पालक आपण या पाण्यामध्ये चांगला ब्लांच करून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेली जुडी आहे, ही एक अख्खी जुडी आहे 100 ग्रॅम पनीरसाठी. पाण्याला उकळी आल्यानंतर मिनिटभरच आपल्याला हा पालक त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि तो लगेच काढून घ्यायचा आहे गार पाण्यात. मी एका भांड्यामध्ये पाणी गार करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, हे मी गार पाणी ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. त्याच्यामध्ये पालक ब्लांच करून झाल्यावर आपण लगेचच काढून घेणार आहोत. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. मिनिटभरच आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे. हा पालक लगेचच आपल्याला गार पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते. इथे मी गार पाण्यात काढून घेतला आहे. हा पालक आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. इथे एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा राई घालणार आहोत. राई चांगली तडतडली की मग आपण जिरं घालणार आहोत. तुम्ही बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत 2 मध्यम आकाराचे कांदे. इथे मी कांदा, टोमॅटो आणि लसूण 3 पाकळ्या बारीक चिरून ठेवलेला आहे. तर ह्या 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत, हे बारीक चिरून घेतलेले. कांदा चांगला गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी. बारीक चिरलेलं लसूण आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहे कशासाठी. रेसिपी पूर्ण बघा. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून कांदा टोमॅटो चांगला शिजवून घेऊया आणि आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मसाले. रेड चिली पावडर, धणेजिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला 1 चमचा. रेड चिली पावडरचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी थोडीशी जास्त घेतलेली आहे, पण जर तुम्ही रेड चिली पावडर कमी घातली तर ग्रेव्हीचा कलर छान ग्रीन राहतो. इथे मी एक वाटण घेतलेलं आहे, जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर इथे आपण कांदा, टोमॅटो, मसाले चांगले झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. तेल सुटलं की आपण ते वाटण घालणार आहोत. त्याच्यामध्ये मी घेतलेले आहे 1 इंच आलं, 4-5 पाकळ्या लसणाच्या, मुठभर कोथिंबीर, 2 हिरवी मिरची आणि 7-8 काजू. मिक्सरला मी चांगलं पाणी घालून बारीक करून घेतलेलं हे वाटण आहे. हे वाटण आपण घालणार आहोत आणि झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. रेड चिली पावडर जर तुम्ही कमी घातली तर ह्या वाटणामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून चांगलं वाफवून घेऊया. ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे. मिनिटभर आपण अजून वाफवून घेणार आहोत मिक्स करून घेऊन. ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं की आपण पालकची जी प्युरी केलेली आहे ती ॲड करणार आहोत. छान हिरवीगार प्युरी झालेली आहे आपली. आता हे चांगलं एकजीव करून घेऊया. रेड चिली पावडर मी जास्त घातल्यामुळे हा कलर थोडासा कमी ग्रीन आलेला आहे, पण तुम्ही ती कमी केली तर छान गडद ग्रीन कलर येतो एकदम. तर आपण ही सगळी ग्रेव्ही छान शिजवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत फ्रेश क्रीम. घरातली दुधावरची साय आहे ही. क्रीम घालून आपण चांगलं मिक्स करून वाफवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 100 ग्रॅम पनीर. पनीर आणि पालकची प्युरी ॲड केल्यानंतर ही ग्रेव्ही फार शिजवायची नाही आहे. मिनिटभर वाफवून घ्यायचं आहे आणि गॅस घालवून टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. चांगलं मिक्स करूया. 1 मिनिटभरच आपण वाफ काढणार आहोत आणि ही सर्विंग बोलमध्ये काढून घेणार आहोत.
रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे कॉमेंट्स नक्की सांगा. तर आता आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे बटर. बटर चांगलं मेल्ट झालं की जो लसूण आपण बारीक चिरून ठेवलेला होता तो आपण ह्या बटरमध्ये घालणार आहोत आणि तो चांगला गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत, कारण त्याची फोडणी आपण ह्या भाजीला देणार आहोत. बटर चांगलं मेल्ट झालेलं आहे इकडे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरून ठेवलेला लसूण. लसूण चांगला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. भाजी खालचा गॅस घालवलेला आहे आपण. आता हे बटर आपण भाजीवरती फोडणीला घालणार आहोत. मिक्स करायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण आपलं पालक पनीर रेडी आहे. तर इथे मी हे सर्विंग बोलमध्ये काढून घेतलेलं आहे. चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.